खाली घ्या बुंग खाली घ्या सगळे प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क खाली ठेवून निवडणूक जाईल त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% आसपास होते आणि महाराष्ट्रासाठी लहान लहान राज्य ही 70-75-80% सुद्धा पुढे गेली. महाराष्ट्राने टक्केवारीमध्ये मागे राहिलं हे असमजले आणि म्हणून माझं आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानासारखं कोणत्या परिस्थितीत बघावं. तुम्हाला ही व्यक्ती जो राजकीय भाष्य योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या, पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत. हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होते, पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा भागाचा हल्ला होता. असे भागात सहसा अवघे कुठं छोटे मोठे शक्यते होतच नाही असं नाही, तर यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रक्रिया पार पडली आहे आणि त्या नावाचे ऑडिओ क्लिप घेऊन त्यांच्यावरती बिटकॉइनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक IPS झाले पण जॉईन न झालेले IPS आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते, ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिन्यात तुरुंगात होती त्याचं म्हणजे काय याची नोंद त्यांनी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदी घेण्याची आवश्यकता नाही. भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅन्सरकडे बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होते. त्यापेक्षा अधिक त्याच्या मला भाष्य करायचे नाही. आज मतदान प्रक्रिया पार पडते काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं असं दिसतंय की इथं सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात, मतदानाचा निर्णय त्या संदर्भात घेतील असं मला कारणा घेतली दिसतं. विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं होतं ठाकूर म्हणताय असं की त्याची फॅक्टर फंक्शन मला माहिती आहे. तुम्ही जी काही माहिती दिली ती बघितली, पण लगेच त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, कारण ज्यांच्या उद्देशाचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच फक्त ओळखतो, त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याचे मी भाष्य करतो. अपेक्षा किती आहे साधारण इतकं फिरलात दिसते की 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय करतात? माझ्या मते त्यांनी खरं सांगायला पाहिजे 270-280 सांगायला पाहिजे, असे 150 सांगण्यात चुकीचं आहे. 170 नाही 170 येतील जागा. अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये अशा काही पवार उपस्थित होत्या, त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला, त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. अन्याय काय झाला म्हणजे मुख्यमंत्री आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे. हे चौथ्यांदा मुख्यमंत्री आहे. योगेंद्र पवार आता तरुण मुलगा उभा तो कशातच काही नाही, त्यावर अन्याय कसा झाला तुला काही नाही. मग तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का? मग
कसं घ्यायचं? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही रेवंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रिपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं. ते सुप्रिया सुळेंना बारावती करणारी चौथ्यांदा संसदेत पाठवलं याच्यातच समाधान आहे. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतण्या योजना होती. म्हणाले तो आवाज माझ्याकडे सुद्धा पाहिलं जात नाही हे लक्षात. हिंदी में सर आज आपने मतदान किया है, यहाँ पे क्या कहना है सर लोगों से, क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का परिणाम क्या होगा? प्रभावी लोगों ने ये प्रक्रिया में शामिल होने की आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे, शांति से मतदान हो जाएगा और 23 साल के बाद ये देश के सामने आएगा कि राज चलाने की जिम्मेदारी किसके ऊपर देते हैं. सर कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास. लीडरशिप कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है. जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से, और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है. सर एनडीए की सरकार बनाने की कितनी संभावना